आज नागार्जुन बौद्ध विहार गांधीवाड येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्ताने उपस्थित पाहुणे डॉक्टर प्राध्यापक निशा वेडा मॅडम तसेच करुणाताई कामत आणि रीना सुनील कुंगाडे उपस्थित झालेले आहेत व आता कार्यक्रमाला सुरुवात करू. मला आणि हत्ती गजवले सर यानंतर भोंगाडेताई जिजाऊ माताला माल्यार्पण करतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करते. यानंतर टाळ्या वाजवा ताई कामत या माता जिजाऊला माल्यार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते. साधू म्हणा. आणि यानंतर दिशाताई गेडाम शेख फातिमा शेख यांना माल्यार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर दिशा गेडाम, करुणाताई कामत आणि रीनाताई मुंगाडे या दीप प्रज्वलित करतील. तुम्ही घ्या गौतमाताई चिचखेडे किंवा पाटलीपुत्र बुद्ध विहार पूर्ण संघ गोविंदपूर हे तसेच बुद्धिसत्व पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे द्वारबंधन तसेच स्वराज्य जननी जिजामाता आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहचारिणी फातिमा शेख यांना माझे द्वारबंधन. आज नागार्जुन बौद्ध विहारात माता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्याकरिता इथे उपस्थित सर्व महिला जमा झालेल्या आहेत आणि प्रमुख अतिथी डॉक्टर दीक्षा गेडाम, त्यानंतर करुणाताई कामत, रीनाताई सुनील मुंगाडे, माधुरीताई बेलावे आणि तसेच अतुल सरदेवे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पाटलीपुत्र बुद्ध विहार गोविंदपूर तसेच नागार्जुन बुद्ध विहाराच्या महिला उपासका आणि उपासक या ठिकाणी नागार्जुन बुद्ध विहारामध्ये सर्व जमा झालेले आहेत. यानंतर या सर्वांना माझे सप्रेम गोविंदपूर पाटलीपुत्र बुद्ध विहार तसेच नागार्जुन बुद्ध विहार शास्त्रीवाड आणि गांधीवाड यातील सर्व मंडळी इथे उपस्थित झालेली आहे आणि मी त्यांची फार आभारी आहे. आज खूप साऱ्या जणी इथे उपस्थित झालेल्या आहेत. यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करते. आणि आज आमच्या मातांची जयंती आहे. जिजामाता, रमाई आणि फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताच्या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांना, तुम्ही इथे सगळे आले आहात त्याबद्दल मला खूप बरं वाटत आहे. आणि मला स्पेशली नांदेडात तुम्ही मला इथे
बोलण्याचा मौका दिला त्याबद्दल तुमचे मी खूप धन्यवाद आहे. आता आज राष्ट्रमाता जिजामाताची जयंती आहे. या निमित्त मी त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे. राष्ट्रमाता जिजाई जयंती 1598. जिजामाता राजमाता जिजाऊ यांचा जन्म जानेवारी इसवी सन 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. सिंदखेडचे लघुजी जाधव हे जिजाबाईचे वडील व आईंचे नाव मल्हारबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्याचे वंशज होते. डिसेंबर इसवी सन 1905 मध्ये जिजाबाईंच्या शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला होता. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा विवाह वंदन केले. क्रांती राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांना मी अभिवादन करते. आज नागार्जुन बौद्ध विहारामध्ये जिजामातेची जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिजामाता ह्या कशा शूरवीर होत्या, तसंच शूरवीर बाळाला जन्म दिलं आणि शिवाजी महाराजांसारखं शूरवीर घडवलं. तसंच माझ्या भगिनींना विनंती आहे की शिवाजी महाराजांसारखं शूरवीर बालक घडवा आणि त्यांचे विचार अंमलात आणा. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्या महिलांसाठी खूप अतोनात कष्ट सहन केले आणि महिलांना स्वतंत्रपणे शिक्षणाची संधी दिली. आणि त्यांच्यासोबतच फातिमा शेख या मातांनी सुद्धा सावित्रीबाई फुलेंना खूप मदत केली. त्यांचे खूप उपकार आहेत फातिमा शेख यांचे. मला म्हणायचं आहे की आज 3 जानेवारीला सावित्री माईची जयंती होती. ज्या मुक्ता साळवे होत्या, ज्योतिबा फुलेंच्या खूप हुशार विद्यार्थिनी, त्यांची पण 5 जानेवारीला जयंती होती. 9 जानेवारीला माता फातिमा शेख यांची जयंती होती आणि आज 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे. मला इथे नागार्जुन बौद्ध विहारातर्फे बौद्ध उपासिका यांनी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार मानते. महाकारुणिक कथाबुद्ध यांना माझे वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझे वंदन. तसेच आज ज्या माता आहेत, जिजाऊ माता, रमाई माता, सावित्री माता आणि फातिमा, ह्या तिन्हीच्या जयंत्या सामूहिकरित्याने ह्या नागार्जुन बुद्ध विहारामध्ये साजरा करत आहेत. आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाटलीपुत्र बुद्ध विहार, नागार्जुन बुद्ध विहार आणि या नागार्जुन बुद्ध विहारातले सर्व युवक सुद्धा या कार्यक्रमाला घेत आहेत. ह्या महामातांची आणि ह्या क्रांती ज्या माता आहेत त्यांची आपण जे जयंती करतो ते त्यांच्या जे जीवनात केलेले जे कार्य आहे ते आठवण म्हणून आपण यांचे आठवण, त्यांनी जे कार्य केले त्या निमित्ताने आपण आठवण म्हणून त्यांची एक जयंतीच्या माध्यमातून घेतो. त्यामध्ये त्यांनी जे केलेले आहे कार्य ते आपण आपल्या जीवनात कसे उतरायला पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण आपले जीवनात आचरण करतो आणि आचरणानुसार आपण आपल्या वार्डात मुलं असतील किंवा काही स्त्री असतील त्यांना हे सांगतो की ह्या महामातांनी जे कार्य केले त्याचप्रमाणे आपण सुद्धा
त्यांच्या शब्दामध्ये असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयाच मानव बनावे का, असा प्रखर प्रश्न समाजापुढे मांडणारे फुले दाखवतात. आणि आज ज्यांची जयंती आहे अशा जिजाऊ माता, त्यांच्या फातिमाशी यांच्या प्रतिमेला दिवाळी बनवली. इथले उपस्थित समस्त महिलांवर आणि नागार्जुन बौद्ध विहार संघटनेचे आयोजित सर्व कार्यकर्ते, पाटलीपुत्र दुर्गविहार महिला संघटन वर्ग उपस्थित आहे, तसेच सर्व युवक आणि समस्त आयोजक वर्ग यांना सर्वांना जय नमस्कार. तर माझ्या इथे येण्याआधीच जिजाऊ यांच्या कार्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, परंतु यांच्या काही व्यक्तींचे कार्य एवढे महान असतात की कितीही सांगितलं तरी ते कमीच असतात. तर त्यांच्या जीवनातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सुद्धा सांगू इच्छिते. खरं तर जिजाऊ ही जशी जागवांची उत्तम अशी सुगंध होती, तशीच भोसल्यांची कर्तव्य अशी सून सुद्धा होती. त्यांनी लहानपणापासूनच घोडेस्वारी, तलवारबाजी, दंडपट्टा, जे आजच्या बायांना सुद्धा माहीत नाही आहे हे काय असतं, अशी युद्धनीती आणि राजनीती त्यांनी लहानपणापासून ग्रहण केली होती. तशा त्या काळामध्ये एवढं ज्ञान प्राप्त करणं एका महिलेला असंभव गोष्ट होती. पण त्यांच्यामध्ये असणारी चिकाटी, त्यांच्यामध्ये असणारे स्वाभिमान आणि काहीतरी नवीन घडवण्याची जी क्षमता होती त्या अशा महान विभूतीमध्ये होती. आणि म्हणूनच त्या स्वतः त्या सर्व गुणांचं त्यांनी ग्रहण केलं आणि ते ग्रहण फक्त आपल्या पुरता मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांनी ते आपल्या पुत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत आणलं. आणि ज्या काळामध्ये निजामशाही आपल्याला सर्वत्र दिसत होते, मुस्लिमांचं जे काळ होतं त्या काळामध्ये शिवरायांना घडवलं. आणि शिवरायांनी अतिशय कमी वयामध्ये, आज आपल्याला माहित आहे की 14 वर्षाची मुलं म्हटलं म्हणजे काहीच नाही. आपल्याला ते सातत्यानं प्रत्येक गोष्ट आईच्या पदराआड करावी लागते, सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात, परंतु शिवरायांनी सांभाळली होती. आणि त्यांना पूर्ण जे सहयोग होतं, एक गुरु म्हणून जे कार्य होतं ते जिजाऊ करत होत्या. खरं तर त्यांच्या त्या गुरु तर होत्या, सल्लागार सुद्धा होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शक होत्या. आणि तशा पद्धतीने त्यांनी त्यांना घडवलं. आणि आपल्याला दिसून येतो की एक कर्तव्यवान एक राजा, अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी, चारित्र्य संपन्न आणि न्यायप्रिय राजा त्यांनी घडवलेला आहे. आणि त्यांचे जे चारित्र्य आपण वाचले तर आपल्या जीवनात सुद्धा अनेक परिवर्तन होतील. त्यांनी त्यांच्या की जेव्हा शिवराय लहान होते तेव्हा जिजाऊ दरवेळेस त्यांचं असं समाजामध्ये असणारे जे मावळे होते त्यांना सुद्धा घडवण्याचं कार्य जिजामाऊलींनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा स्वाभिमान टाकण्याचं कार्य केलेलं आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो, जेव्हापर्यंत त्यांचा स्वाभिमान जागृत होत नाही, त्यांच्यामधल्या ज्या भावना आहेत त्या उफाळून येत नाही, तेव्हापर्यंत आपण बोललेल्या शब्दांना काहीही अर्थ नसते. हे जिजाऊंनी सांगलं होतं. आणि त्यांच्यासमोर एक प्रेरणास्रोत म्हणून त्यांनी शिवाजीचं जर उदाहरण दिलंच होता, तशा प्रकारे त्यांनी मावळेच नाही तर शिवाजीला तर घडवलं, मावळ्याच्या रूपामध्ये शिवाजीला सुद्धा त्यांनी घडवलेलं आपल्याला दिसून येते. तर अशा ह्या महाविभूतीचे जे कार्य आहे, आज आपण बघतो आहोत की आपल्या ज्या आया बहिणी आहेत, म्हणजे महिला वर्ग आहे, त्या कुठेतरी डायव्हर्ट होत आहेत, कुठेतरी विशिष्ट वेगळ्या मार्गावर जात आहेत. त्यांचा बराचसा वेळ वेगवेगळ्या प्रकारच्या धारावाहिक होण्यामध्ये, तर नको त्या गोष्टी आपल्या मुलांना मोबाईलवर टाकण्याकडे, किंवा मग अशा विविध ज्याच्यातून त्याच्यावर संस्कार पडत नाही तर दूरसंस्कार पडतात. मी असं म्हणत नाही की टीव्हीवरचे प्रत्येक कार्यक्रम वाईट असतात, बरेच कार्यक्रम चांगले सुद्धा असतात आणि ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणत्या दृष्टिकोनातून त्यांना बघत आहोत. परंतु आज आपल्याला दिसत आहे की टीव्हीवर पण असेच बरेचसे कार्यक्रम आपल्या मुलांना थोडंसं डायव्हर्ट करणारे दिसतात. तेव्हा आपण सुद्धा सजगता बाळगायला हवी आणि आपण सुद्धा पुढाकार ठेवून त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायला पाहिजे. अशाच प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या असतात, असं नाही की मोठ्या आहेत, पण या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण
शिवाजी तर कहाणी वेगळीच आहे. याशिवाय जर तुम्ही संभाजी राजांची सुद्धा कहाणी ऐकाल तर नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येण्याजोगं आणि अभिमान वाढवण्यासारखा तो व्यक्तिमत्व तुम्हाला नक्की कळेल. तर आजच्या या जन्मशताब्दीमध्ये आपल्याला माहीत आहे की तिघांचे जे जन्म आहे त्या जानेवारी महिन्यात होत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्याकडे की तिघेही ज्या महान विरोधी आहेत त्यांचं आपण सामूहिक इथे जन्मदिवस साजरा करत आहोत. तर अशा जिजाऊला मी अभिवादन करते. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचं ते कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी महिला वर्गाला पुढाकार आणण्याचं काम केलं. मग ती सती प्रथा असो किंवा किंवा मग बालसंस्कार गृहकाल असो, अशा त्या काळामध्ये स्त्रियांना न्यूनतर्ग दिला जात होता. त्यांना ते स्थान मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलं स्वतः यातनं असं म्हटलं जाते की स्वतः काटे त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारले की आमच्या जीवनामध्ये फुले आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अशा मातेबद्दल तर भरपूर माहिती आहे, तुम्हाला कितीही सांगणार तरीही कमीच आहे. त्यांनी समाजकार्य तर केलंच, त्याच्या सोबत समाजाच्या कार्यासोबत त्यांनी स्त्री जो न्यून दर्जा बघितला जात होता समाजामध्ये ते सुद्धा त्यांनी उंचावण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे दलित वर्गाला सुद्धा जेव्हा पाणी पिण्याची त्यांना मुभा नव्हती त्यांनी अशा पद्धतीने कार्य केले की लोकांना त्यांच्या गोष्टी पोचू लागल्या आणि त्यांना एक अशी वेळ आली की घरच्या लोकांनी सुद्धा त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं. ही मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपलेच लोक आपला साथ सोडतात तेव्हा आपला जो पाठीचा कणा असतो तो मोडून जातो. अशा वेळेस सुद्धा सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी एकमेकांची साथ सोडलेली नाही आणि अशा वेळेस त्यांना सहकार्य दिलं ते त्यांची सहचरणी त्यांच्यासोबत असलेली फातिमा शेख, त्यांचे बंधू यांनी सुद्धा त्यांनी फातिमा शेख यांना ज्ञान म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय त्याची शिकवण दिली, त्याचे महत्त्व काय सांगितले आणि सोबत सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आणि त्यासोबत फातिमा शेख ह्या मुस्लिम समाजातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आणि परिवर्तन होणं अशक्य आहे. फक्त बोलूनच आपण किंवा जयंती साजरी करूनच आपला उद्धार होणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हापर्यंत यांचे चारित्र्य आपल्या चारित्र्यामध्ये विरळ होणार नाही आणि नवीन प्रवाह येणार नाही तेव्हापर्यंत आपण सुद्धा काहीच क्रांती करू शकत नाही. असं मी म्हणत नाही की प्रत्येकदा आपणच समोर जाऊन क्रांती करा, पण आपण मागे का राहावं हा प्रश्न आपण विचार करायला नक्की हवा. तर आज आपण या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानते. पुन्हा एकदा आभार मानून मी माझ्या शब्दांना इथे विराम देते. जय हिंद. विद्याची देवी माझ्या सर्वप्रथम वंदन, तसेच त्यांची सहचरणी फातिमा शेख यांना माझा वंदन. स्वराज्य स्थापना करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना घडून आली जी आई आहे, जी राष्ट्रमाता यांचा यांना माझा अभिवादन. जिजाऊ माता हे आज आपण इथं 12 जानेवारी 2021ला यांचा जन्माचा आपण कार्यक्रम इथं जयंतीचा कार्यक्रम इथं घेत आहोत. आणि मला इथं अतुल भाऊने बोललेलं आहे की मॅडम तिथं कार्यक्रमावेळी तुम्ही या नक्की, मला चांगला वाटेल. खरंच असे कार्यक्रम करायला पाहिजे. मी आज आपल्या मुलामध्ये सुरुवात केलेली आहे. तिथं वेळांताई होते, सोबत कामाताई होते. कार्यक्रम चांगला झाला. सर्वांनी म्हटलं की कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे. तर त्यांचं का अभिनंदन, त्यांनी मार्गदर्शन केलं, कामाताईंनी मार्गदर्शन केलेलं आहे. जिजाऊमातेबद्दल सांगायचं असं की 12 जानेवारी 1598 यांचा जन्म जाधव परिवारमध्ये झालेला होता. जन्मापासूनच लहानपणापासूनच त्यांना खूप लोकांची मदत करणे, समाजसेवा करणे आणि आई वडिलांकडून त्यांना जी शिकवण भेटली होती ती खूप चांगली होती. नेहमी दुसऱ्याची मदत करणे, दुसऱ्यासाठी झपड करणे, म्हणजे कोणाला अन्याय झाला नाही पाहिजे. स्वतःला स्त्रींना प्रत्येक कामासाठी सामोसामोर आलंच पाहिजे असं त्यांचं नेहमी म्हणणं राहतं. नंतर जेव्हा यांचं लग्न झाला 1605मध्ये लग्न झाला आणि ते आपले भोसले परिवाराची सून झाली. भोसले परिवारामध्ये म्हणजे
पोरीचं आपण असं म्हणतो की पोरी जे असते घराला प्रकाश देणारी असते. त्यांनी जेव्हा ते भोसले परिवारमध्ये होती, जाधव परिवारमध्ये होते, तेव्हाही त्यांनी आपल्या आईवडिलांचं नाव उंच केला. तसंच नाही तर जेव्हा ते भोसले परिवारमध्ये आले तेव्हाही त्यांनी आपल्या आईवडिलांचं नाव उंच केला आणि आपल्या सासऱ्यांचंही नाव उंच केला. शहाजीराजे यांचे हे होते, यांना 2 अपत्य. शहाजीराजे यांचे पती जे होते तेही खूप पराक्रमी होते आणि त्यांचे द्वाराही आई जिजाईंना खूप सारा तलवारबाजी, निशाणेबाजी, बायांना घोडसवारी का नाही करावा, तलवारबाजी का नाही तू कशाला नाही करायला, मुली आज समोर आहेत तर ते त्यांची जी शिकवण आहे त्यामुळेही आज हे सर्व समोर आलेले आपण जाऊ. आज मी इथे जी उभी आहे आई सावित्रीच्यामुळे, फातिमा शेखमुळे आणि आज आमच्या बदौलत आज इथं परत आलेली आहे आणि तुमच्या समोर पहिल्यांदा बोलून राहील. मी असे कोणतेही कार्यक्रम करत नाही. त्यामध्ये आपले जे कार्यक्रम होतात ते तर गोष्ट वेगळीच आहे, पण असे कॅदरमध्ये बोलणं थोडासा एक माणसाला थोडासा धीर पाहिजे की बाबा मी काय बोलू आणि काय नाही बोलू. तेव्हा आई जिजाऊने आपल्या जेव्हा त्यांचे जे 2 पुत्र होते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांना खूप चांगली शिकवण दिलेली आहे. शिवाजी महाराजांना स्त्रियांची नेहमी आई बाई आणि मावशी आई समजायचं, बहीण समजायचं. नेहमी त्यांनी स्त्रियांसाठी त्यांचा जे मान सन्मान आहे ते नेहमी त्यांनी सांगितलं की तुम्ही नेहमी त्यांचा मान सन्मान करा. स्त्री भोगण्याची वस्तू नाही आहे, ही मान सन्मानाची वस्तू आहे आणि याला तुम्ही मान द्याल तर तुमची कीर्ती महान होणार, हे असे त्यांनी शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून शिवाने नेहमी स्त्रियांसाठी मान सन्मान दिलेले आहे. ते नेहमी जेव्हाही ती स्त्रीकडे पाहायचे तर त्यांनी आपल्या आई बहीण किंवा काही कोणाचा असं वाईट नजराने स्त्रींना कधीही पाहिलेलं नाही. एक प्रसंग असा आला आहे, मुस्लिम समाजाची एक महिला होती, मतलब राजकुमारी म्हणा किंवा एक हे होता, जेव्हा शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकला मुस्लिम यांच्यासोबत. तर मला आठवते बहुतेक मी कुठंतरी वाचलेलं आहे आणि बहुतेक होऊ शकते सरळ आहे. तर पहिलेच काळी जेव्हा युद्ध होत होता तर ज्या राजासोबत युद्ध होत होता त्यांचे स्त्रिया वगैरे दासी वगैरे सर्व जो जिंकतो त्यांचं ते राणी वगैरे आणि ते दासी वगैरे त्यांच्या सोबत ते राजासोबत राहायचे, त्यांना ते जिंकायचं. पण शिवाजी महाराजांनी काय केलं, जेव्हा त्यांनी मुस्लिम समाजाचे राजाला पराजित केला आणि त्यांची जेव्हा ती पत्नी होती जेव्हा ती समोर आली तर त्यांनी आई म्हणून दर्शविले आणि त्यांना पाया लागले. हे मला आठवते, पण मी कुठंतरी ऐकलेलं आहे. आता हे कुठपर्यंत खरं आहे मला नाही पण मी वाचलेलं आहे. त्यांना ती कारण आणि ती मुस्लिम राणी जी होती त्याला खूप कौतुक शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांना खूप हे वाटलं की हा माणूस कसा राजा आहे की हे बायांना असे नजरांना पाहत नाही. तर तेव्हा तो म्हणते की ही माझी आईची शिकवण आहे, माझी आई जिजाऊ स्त्रियांना समोर आल्या पाहिजे. तसंच आई सावित्रीबाईंनाही लोकांचे खूप दगड माती खाल्ले आणि घराबाहेर काढल्यानंतरही त्यांनी आपल्या आजी ज्योतिबा फुले सोबत मिळून जे शाळा मुलींसाठी उघडली पहिली आणि त्या शाळांमध्ये फातिमा शेखसारखे त्यांची मदत करणारे त्यांनी आपल्या घरी शाळा उघडायला जागा दिली पुण्यामध्ये आणि त्यांच्यासोबत येऊन त्यांनी नेहमी साथ देऊन त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सामोर दिलं, ज्याच्यामुळे आज स्त्री एवढ्या सामोर वाढलेल्या आहेत की कुठंही कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला मागे नाही आहेत. हे सर्व आई सावित्रीची देण आहे की आम्ही आज एवढे समोर वाढून राहिले आणि आम्ही आपल्या शिक्षणामुळे एवढे समोर वाढून आपल्या पोरांना पण हे शिक्षण देऊन राहिलो की बा बेटा तुम्ही वाचन करा. म्हणून जास्त गरज ही आहे की आपल्या पोरांना आपल्या मुलांना आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हाच वाचणार, नाही तर काही होणार नाही. बस एवढेच मी शब्द बोलून मी काही बोलले चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा आणि मला इथं बोलायला तो संधी दिली याच्याबद्दल तुमचं मंडळ आभार आहे. राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना मी तीव्र अभिवादन करत आहे. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना माझा त्रिवार वंदन. तसेच बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझा त्रिवार वंदन.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हत्तीपाशे यांना सुद्धा त्रिवार वंदन. उपस्थित सर्व महिला यांना माझा जय भीम. आज जिजामाता यांची जयंती. असं म्हणतात की इतिहासाच्या पानामध्ये हरपून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न की केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जाणीव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्यांच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात. आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे लेकर या बाबतीत नशिबानं, कारण तसा वारसच आम्हाला लाभला आहे. इतिहासातील प्रत्येक पान म्हणजे हिऱ्या माणसांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पान. या मातीत थोर संत झाले, विचारवंतही झाले, इथेच वीर जन्माला आले आणि इथेच आम्हाला हजारो वर्षाच्या निद्रेतून जागे केले. ते समाज सुधारित करणे. आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली, कारण आज 12 जानेवारी याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माऊलीची जयंती. हरविलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनर्जन्म देणारी सावित्रीबाईंची जयंती आज रोजी कुठे कुठे या जयंतीच्या मोठ्या प्रमाणावर साजरी होत असते. आजच्या या दिवशी आम्हाला एक प्रश्न पडला की ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो, त्या इतिहासाने तरी आमच्या या जीवनामध्ये थोडासा केलाय का? जिजाऊशिवाय शिवराय छत्रपती झाला असता. तसेच बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन. तसेच स्वराज्य जननी जिजामाता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहचारिणी हातीमासे यांना माझे त्रिवार वंदन. आज मातातून बुद्धविहारात माता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्याकरिता इथे उपस्थित सर्व महिला जमा झालेल्या आहेत आणि प्रमुख अतिथी डॉक्टर दीक्षा मेडम, त्यानंतर करुणाताई कामत, रेणुताई सुनील मुंगाडे, माधुरीताई बेलावे आणि तसेच अतुल सरदेवे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पाटलीपुत्र बुद्धविहार गोविंदपूर तसेच नागार्जुन बुद्धविहाराच्या महिला उपासका आणि उपासक या ठिकाणी नागार्जुन बुद्धविहारामध्ये सर्व जमा झालेले आहेत. त्यानंतर या सर्वांना माझे सर्वप्रेम जयवंदन. नागार्जुन बुद्धविहारातर्फे मला महंती यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम दिलेला आहे, तर मी सगळ्यांचं आभार मानत आहे मनापासून. सर्वप्रथम आज आईंच्या जयंती निमित्त सर्व महिला इथे एकत्रित जमलेले आहेत, त्यासाठी खूप खूप सगळ्यांचे आभार. युवा मंडळ सगळे आलेले आहेत आणि पाटलीपुत्र महिला आलेल्या आहेत. दिशाताई बेलावे यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हा सर्वांना वाटते की जयंती मनवल्या पाहिजे, पण कुणी कुठल्या कामामध्ये बिझी असतात, कधी कुठल्या. पण आज अतुल ताईंना फोन केलं आणि संविधान मैत्री संघातर्फे हा इतका छान जयंतीचा कार्यक्रम आज इथे झालेला आहे, त्याबद्दल मी अतुल दादाचं आणि संविधान मैत्री संघाचं खरंच मनापासून आभार मानते. आणि आज आमच्या सगळ्या महिला इथे दोन शब्द का नको हो, पण इतक्या कॉन्फिडन्सने इतके छान बोलले, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानत आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे आपला इतका अमूल्य वेळ काढून आमच्या नागार्जुन विहाराला आलेले आहेत, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद.
मग मी प्राचीने सांगते सेव्ह करून नंबर लागला इथं. तुमचा आहे का? नाही आहे ना, मंजूवरचं. आपला नंबर लावून तुमच्याकडे या तिकडे.